नमस्कार बालमित्रांनो, आज आपण परिसर अभ्यास 2 वर्ग चौथी शिवरायांचे बालपण हा पाठ बघणार आहोत. तर आपल्या चॅनेलला सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर बघूया. शिवजन्म. ते दिवस फार धामधुमीचे होते. उत्तरेकडून मुघल बादशहा शहाजहान याने दख्खन सर करण्यासाठी मोठे सैन्य रवाना केले होते. शहाजीराजांच्या जहांगीरीचे गाव पुणे, विजापूरच्या आदिलशहाने ते बेचिराग करून टाकले होते. शहाजीराजे अडचणीत सापडले होते. इकडे आड तिकडे विहीर. शहाजीराजांच्या वाट्याला धावपळीचे आयुष्य आले. अशात जिजाबाई गरोदर होत्या. तेव्हा या धामधुमीत आणि धावपळीत त्यांना ठेवायचे कुठे हा प्रश्न उभा राहिला. शहाजीराजांना शिवनेरी किल्ल्याची आठवण झाली. जिजाबाईंना त्यांनी शिवनेरीवर ठेवायचे ठरवले. शिवनेरी हा पुणे जिल्ह्यातील जुन्नर जवळील किल्ला. त्यांच्या चारी बाजूंना इकडे उंच कडे, भक्कम तटबंदी आणि बळकट दरवाजे होते. किल्ला मोठा मजबूत होता. विजयराज हे त्या किल्ल्याचे किल्लेदार होते. ते भोसल्यांच्या नात्यातलेच होते. जिजाबाईंच्या रक्षणाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली. तेव्हा शहाजीराजांनी जिजाबाईंना शिवनेरीवर ठेवले व ते मुघलांवर चालून गेले. आणि तो सोन्याचा दिवस उजडला. फाल्गुन वद्य तृतीया शके 1551 म्हणजेच इंग्रजी वर्षाप्रमाणे 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरीच्या नगारखान्यात सनई चौघडा वाजत होता. अशा मंगलक्षणी जिजाबाईंच्या पोटी पुत्र जन्मला. किल्ल्यावर आनंदी आनंद झाला. बाळाचे बारसे झाले. शिवनेरी किल्ल्यावर जन्म झाला म्हणून बाळाचे नाव शिवाजी ठेवले. शिवरायांचे बालपण. शिवरायांच्या वयाची पहिली 6 वर्ष फार धावपळीत गेली. पण या धावपळीतही जिजाबाईंनी शिवरायांना उत्तम शिक्षण दिले. सायंकाळी त्या सांजवात लावत, शिवबांना जवळ घेत, मायेने कुरवाळत त्यांना रामाच्या आणि कृष्णाच्या, भीमाच्या आणि अभिमन्यूच्या गोष्टी सांगत. तसेच कधी नामदेवांचे, कधी ज्ञानेश्वरांचे तर कधी एकनाथांचे अभंग म्हणून दाखवत. शिवरायांना शूर पुरुषांच्या गोष्टी आवडत. मोठे झाल्यावर त्यांच्यासारखे पराक्रम करावे असे त्यांना वाटे. जिजाबाई साधुसंतांच्या चरित्रातील गोष्टीही सांगत. त्यातून त्यांच्या ठिकाणी साधुसंतांविषयी आदरबुद्धी निर्माण झाली. गरीब मावळ्यांची मुले शिवरायांबरोबर खेळायला येत. कधी कधी शिवबाही त्यांच्या झोपडीत जात. त्यांची कांदा भाकरी आवडीने खात. त्यांच्याशी गमतीदार खेळ खेळत. मावळ्यांची मुले म्हणजे जणू रानातील पाखरे. ती पोपट, कोकिळ, वाहक यांचे हुबेहूब आवाज काढत. मातीचे हत्ती व घोडे बनविणे, मातीचे किल्ले बनवणे, रचणे हे त्यांचे छंद. लपंडाव, चेंडूभोवरा हे त्यांचे नेहमीचे खेळ. शिवरायही त्या मुलांबरोबर हे खेळ खेळत. मावळ्यांच्या मुलांना शिवराय फार फार आवडायचे. शहाजीराजे मुघल बादशहाकडे. शहाजीराजे निजामशाहीत परतले खरे, पण त्यांना तिथे स्वास्थ्य मिळाले नाही. कारण खुद्द निजामशहाच हलक्या कानाचा व धरसोड वृत्तीचा होता. त्यामुळे दरबारात कारस्थाने व हेवेदावे यांना ऊत आला होता. त्यातून निजाम शहाच्याच चिथावणीने लखुजीराव जाधवांची भर दरबारात हत्या करण्यात आली. या घटनेची चीड येऊन शहाजीराजांनी निजामशाहीचा त्याग केला आणि ते मुघलांच्या सेवेत रुजू झाले. मुघल बादशहा शहाजीने त्यांना आपली सरदारकी बहाल केली. दरम्यान वजीर फत्तेखानाने मुघलांशी आतून हातमिळवणी करून निजामशाहीचीच हत्या केली. निजामशाहीत अंधाधुंदी माजली.
फत्तेखान फितुरीने निजामशाही मुघलांच्या घशात घालणार हे स्पष्ट झाले. एवढेच नव्हे तर त्यांची बक्षिसी म्हणून शहाजीराजांच्या ताब्यात असणारा मुलूक मुघलांनी त्याला परस्पर देऊन टाकला. तेव्हा शहाजीराजांनी संतापून मुघलांची बाजू सोडली आणि आपल्या सामर्थ्याच्या जोरावर मुघलांना धडा शिकवायचा निश्चय केला. नव्या निजामशाहीची स्थापना. वजीर फत्तेखानास व मुघल बादशाह शह देण्यासाठी शहाजीराजांनी निजामांच्या वंशातील एक मूल शोधून ते जुन्नरच्या पेमगिरी किल्ल्यावर त्याला निजामशाह म्हणून जाहीर केले. अशा प्रकारे त्यांनी एक नवे राज्य स्थापन केले. या राज्यात गोदावरी ते नीरा दरम्यानचा प्रदेश मोडत होता. आपल्या या राज्याचे संरक्षण करण्यासाठी शहाजीराजे मोठ्या शर्तीने लढले. या कामी आदिलशहाने प्रथम त्यांना साथ दिली, पण पुढे खुद्द मुघल बादशाह शहाजहान दक्षिणेत शहाजीराजांवर चालून आला आणि त्याने आदिलशहा स्तंभी दिली. तेव्हा आदिलशहाने शहाजीराजांच्या विरोधात त्यांच्याशी मैत्रीचा तह केला. आता मुघल व आदिलशाही यांच्या संयुक्त फौजांशी शहाजीराजे गनिमी काव्याने लढू लागले. परंतु एकटे शहाजीराजे त्यांच्याशी किती दिवस लढणार? त्यांची शक्ती अपुरी पडू लागली. तेव्हा नाईलाज होऊन 1636 साली त्यांनी मुघलांशी तह केला. शहाजीराजांना काळ अनुकूल नव्हता म्हणून त्यांचा स्वतंत्र राज्य स्थापनेचा प्रयत्न तडीस गेला नाही. परंतु त्यांच्या या धाडसामुळे मराठी लोकात आत्मविश्वास निर्माण झाला. शिवरायांना हा आत्मविश्वास पुढे स्वराज्य स्थापनेच्या कार्यात उपयोगी ठरला. जिजाबाई व शिवराय कर्नाटकात. शहाजीराजांची निजामशाही बुडाल्यानंतर तिचा प्रदेश मुघल व आदिलशहा यांनी वाटून घेतला. शहाजीराजांची पुणे सुप्याची पूर्वापार जहांगीर आदिलशहांनी राज्यात आली. तेव्हा आदिलशहाने ती जहागीर आपल्या वतीने त्यांना दिली. आता शहाजीराजांनी आदिलशाहीची सेवा स्वीकारली. आदिलशहाने त्यांची पुण्यापासून दूर कर्नाटकातील प्रदेश जिंकण्याच्या कामावर नेमणूक केली. शहाजीराजे कर्नाटकात गेल्यानंतर काही काळाने जिजाबाई आणि शिवरायही त्यांच्याकडे गेले. शिवरायांचे महाराष्ट्रातील बालपण धामधुमीत गेले होते. आज या किल्ल्यावर तर उद्या त्या किल्ल्यावर अशी जिजाऊ शिवबायांची धावपळ चालू असायची. त्यावेळी वडिलांचे पराक्रमाच्या गोष्टी लहानग्या शिवबांच्या कानी पडत असत. पुढे कर्नाटकात आल्यावर या मायलेकरांना थोडा स्वस्थपणा मिळाला. कर्नाटकातील अनेक राजांना शहाजीराजांनी जिंकले. तेव्हा आदिलशहाने त्यांना बंगळूरची जहांगीर बक्षीस दिली. आता बंगळूर हे शहाजीराजांना आपले मुख्य ठाणे केले आणि तेथे ते एखाद्या राजासारखे वैभवात राहू लागले, दरबार भरू लागले. तर मित्रांनो, आता आपण स्वाध्याय बघूयात. तर प्रश्न पहिला, रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा. शिवरायांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला. दुसरी रिकामी जागा आहे, आदिलशहाने शहाजीराजांची नेमणूक कुठे केली होती? कर्नाटकातील प्रदेश जिंकण्याच्या कामावर नेमणूक केली. प्रश्न दुसरा, प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. जिजामातेच्या उपदेशाने शिवरायांच्या मनात कोणते विचार घोळू लागले? तर याचं उत्तर आहे मित्रांनो, जिजामातेच्या उपदेशाने शिवरायांच्या मनात मोठे झाल्यावर शूर पुरुषांप्रमाणे आपणही पराक्रम करावे असे विचार घोळू लागले. पुढचा प्रश्न बघूयात. शिवराय मावळ्यांच्या मुलांबरोबर कोणते खेळ खेळत असत?
तर याचं उत्तर आहे शिवराय मावळ्यांच्या मुलांबरोबर लपंडाव, चेंडू, भोवरा हे खेळ खेळत असत. प्रश्न पुढचा आहे, शहाजी राजांनी निजामशाहीचा त्याग का केला? तर याचं उत्तर आहे निजामशहाच्या चिथावणीने भर दरबारात लखोजीराव जाधवांची हत्या करण्यात आली. या घटनेची चीड येऊन शहाजीराजांनी निजामशाहीचा त्याग केला. प्रश्न पुढचा आहे, प्रश्न तिसरा 2-3 वाक्यात उत्तरे लिहा. जिजाबाई शिवरायांना कोणकोणत्या गोष्टी सांगत? उत्तर आहे याचं, जिजाबाई शिवरायांना रामाच्या, कृष्णाच्या, भीमाच्या, अभिमन्यूच्या, शूर पुरुषांच्या, साधुसंतांच्या गोष्टी सांगत. चला तर मित्रांनो, पुढचा प्रश्न बघूया. शहाजीराजांनी निजामशहाच्या वंशातील मुलाला निजामशहा म्हणून जाहीर का केले? याचे कारण काय आहे? तर बघा, याचं उत्तर आहे वजीर फत्तेखानाने मुघलांशी आतून हातमिळवणी करून निजामशहाची हत्या केली. शहाजी राजांच्या ताब्यात असणारा मुलूक मुघलांनी त्याला परस्पर देऊन टाकला. वजीर फत्तेखानास व मुघल बादशाहास शह देण्यासाठी शहाजी राजांनी निजामाच्या वंशातील एका मुलाला जुन्नर जवळच्या पेमगिरी किल्ल्याचा निजाम म्हणून जाहीर. तर बालमित्रांनो, आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि इतरांसोबत शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघत